नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता जेव्हा हा नंदिनी आणि दीपकच्या गाडीचा पाठलाग करत असतो, दीपकने आता नंदिनीला गाडीत बांधून ठेवलेलं असतं. नंदिनी आता सुटण्याचा प्रयत्न करत असते आणि दीपक आता नंदिनीला धरत असतो. आणि त्याच वेळेस पाठीमागून भरधाव वेगाने जेव्हा आता त्यांचा पाठलाग करून अखेर त्यांच्या एकदम जवळ आलेला असतो, तर इकडे आता भर लग्नामध्ये काव्याला आता लग्नासाठी तयार केलेलं असतं. आणि आता सगळ्यांनी काव्याला लग्नाचा आग्रह करून धनंजयने पाया पडताच आता काव्या ही नाविलाजाने लग्नासाठी तयार झालेली असते. आणि काव्या आता लग्नामध्ये येऊन बसलेली असते. आणि त्याच वेळेस आता काव्याला घेऊन येत असताना आता काव्याला चक्कर येते आणि काव्या खाली पडते. तेव्हा पुन्हा आता काव्याला उठवतात, तर आजी म्हणते की हे बघ काव्या, आता तू कसलाही विचार करू नकोस. आणि तेवढ्यात आता यशवंतराव म्हणतात की दौलतराव, आता नवरा मुलांकडच्यांना बोलावून घ्या. पटकन आता जंगलामध्ये दीपक एका ठिकाणी आड बाजूला येऊन त्याची गाडी थांबवतो. आणि दीपक आता सँडीला म्हणतो की सँडी उतर खाली. तर ड्रायव्हर खाली उतरताच आता दीपक हा नंदिनीला धरतो. आणि आता दरवाजा उघडून दीपक बाहेर येतो. नंदिनीचे हात आणि आता तोंडावरची पट्टी देखील दीपकने काढलेली असते. दरवाजा उघडून दीपक आता नंदिनीला बाहेर घेऊन येतो. तेव्हा आता नंदिनी ओरडू लागते, वाचवा वाचवा, जीवा वाचव. तेवढ्यात हसतच दीपक म्हणतो की ओरड नंदिनी, आता तू कितीही ओरड, हे जंगल आहे जंगल, इथे तुझा आवाज ऐकायला कोणीही येणार नाही. ते ऐकताच नंदिनी आता दीपककडे बघू लागते, तर दीपक हसू लागतो. आणि तेवढ्यात आता नंदिनी रडतच म्हणते की दीपक, अरे सोड रे मला, माझं लग्न आहे आज. हसतच दीपक म्हणतो की माहिती आहे ना तुझं आज लग्न आहे, पण ते लग्न माझ्याशी आहे आज आणि मी तुझ्याशी लग्न करणार आहे. ते ऐकून नंदिनीला मोठा धक्का बसून नंदिनी आता दीपककडे बघू लागते. इकडे आता विक्रम, मानिनी सगळेजण आता पार्थकडे येतात आणि काव्याशी पार्थला लग्न करायला सांगतात. तेव्हा आता पार्थ म्हणतो की काय बोलताय बाबा तुम्ही, अहो नंदिनीशी मी लग्न करायला आलो होतो आणि तुम्ही काव्याशी लग्न करायला सांगतात. नाही बाबा, माझं नंदिनीवर प्रेम आहे, मी लग्न करील तर फक्त नंदिनीशीच, आणि मी काव्याशी अजिबात लग्न करणार नाही, असे आता पार्थ देखील विक्रम आणि मानिनीला बोलतो. आणि तू माझ्याही मोबाईलवर व्हिडिओ कॉल आला, पण मला त्या व्हिडिओ कॉलवरती अजिबात विश्वास नाही आहे, असे पार्थने सांगितलेलं असतं. पार्थ म्हणतो की नंदिनीला जर जायचं असतं तर या अगोदरच त्या निघून गेल्या असत्या. नंदिनी खूप शॉर्ट मुलगी आहे, खूप समंजस आहे, त्या असं कधीच करणार नाही. आणि तुम्ही जर म्हणता ना नंदिनी भरमंडपातून निघून गेली, त्याचा मला अजिबात विश्वास नाही आहे. आणि वेळ जाऊ द्या, तुम्ही म्हणताय ना वेळ जातोय, तर वेळ जाऊ द्या, पण नंदिनीशीच मी लग्न करील आणि त्यासाठी वेळ गेला तरी चालेल, असे पार्थ आता सगळ्यांना सांगतो. आणि तेवढ्यात आता पार्थ म्हणतो की कुणाकुणाला वाटतंय की मी हे लग्न करावं म्हणून. तेव्हा आता विक्रम आणि मानिनी हे हात वर करतात. ते बघून आता पार्थ म्हणतो की हे काय करताय बाबा तुम्ही, असा विचार नाही करू शकत. आणि आता मानिनी आणि विक्रमचा देखील नाविलाज झालेला असतो. इकडे आता विक्रम म्हणतो की बाहेर लग्नमंडपात काय काय झालं तुला पार्थ माहितीच नाहीये. काव्याला आणि आपल्याला सगळ्या बायका काळं फासायला लागल्या होत्या, तुला माहिती आहे का. ते ऐकून आता पार्थ म्हणतो की बाबा, हे लोक कुठल्या काळात जगतात तेच काही कळत नाही. आता 2025 सुरू झालंय आणि तुम्ही सुद्धा यांच्यामध्ये पडू नकास आणि यांच्या घोळामध्ये येऊ नका. पार्थ म्हणतो की मामा, तुम्ही सुद्धा यांना अजिबात घाबरता कामा नये, मी आत्ता फोन करतो, पोलिसांची गाडी इथे येईल आणि मग सगळं काही व्यवस्थित होईल. पार्थ म्हणतो की आता अडवायला जेवढं लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त संख्येने लोक असतील, तेव्हा तुम्ही काही काळजीच करू नका. तेवढ्यात आता पार्थ म्हणतो की पुढच्या 5 तासामध्ये लोक मुंबईवरून इथे येतील, असे म्हणत पार्थ फोन लावू लागतो. तर तेवढ्यात दौलतराव म्हणतात की मग पुढच्या 5 तासानंतर बातमी येईल आमची घर जाळल्याची. आणि मग नंतर बातमी येईल गावातील प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर जाऊन नाक घासण्याची. तर आता ते बघून आता मिनल रडत असते आणि सगळ्यांना मोठं वाईट वाटत असतं. आणि दौलतराव म्हणतात की नंतर मग बातमी येईल माझ्या मेनूला विहिरीत उडी मारून जीव दिल्याची. सगळेजण आता हाय मोकलून रडत असतात. दौलतराव म्हणतात की पुढच्या 5 तासात वेगवेगळ्या 5-5 बातम्या तुमच्यापर्यंत येऊन पडतील आणि तुमच्या कानावर त्या बातम्या येत्याच, मग बघा काय होतंय ते.
इकडे आता मानिनी ही पार्थ समोर येते आणि म्हणते की पार्थ, मला सुद्धा कळतंय की हे बरोबर होत नाहीये, पण तू एकदा विचार करून बघ ना. ज्या वेळेस आपण इथे आलो होतो ना त्यावेळेस सावित्रीबाई देखील म्हणाल्या होत्या आणि तुमचे संबंध जुळतील पण लग्न होणं कठीण आहे. आणि त्यावेळेस आता सावित्रीबाईंनी सांगितलेले असते की सोयरीक तर जुळल पण लग्न होणं कठीण आहे. हे आता पार्थला आठवतं. मानिनी म्हणते की आणि हे जर खरं निघालं तर तू काव्याला जर हो म्हणाला तर ही सोयरीक जुळणार आहे का? मानिनी म्हणते बरोबर आहे, आम्ही तुझं नंदिनीसोबत लग्न करायला निघालो होतो पार्थ, पण वरच्यांच्या जर मनात असेल की त्याने तुझी गाठ जर काव्यासोबत बांधली असेल तर ते ऐकून आता पार्थला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता विक्रम देखील पार्थला समजावू लागतो आणि म्हणतो की हेच बरोबर आहे पार्थ, तू लग्नाला तयार हो. आणि मानिनी देखील आता समजावू लागते. आणि त्यानंतर आता मानिनी पुन्हा पार्थला समजावत म्हणते की पार्थ, आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय राहिला नाही रे. तेव्हा आता पार्थ म्हणतो की हे बघा, काव्याचे सुद्धा तिचे काहीतरी वेगळे स्वप्न असतील ना, आणि तिचे सुद्धा काहीतरी वेगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने सुद्धा काही स्वप्न बघितली असतील, तिचा तरी तुम्ही विचार करा. पार्थ म्हणतो की आई, मी तुला खरं सांगू का, मी नंदिनीशिवाय दुसरा कोणाचाच विचार करूच शकत नाही. आणि त्यानंतर आता मानिनी म्हणते की हे बघ, तुला कसं समजवायचं आता मी तुला सांगते. तुझं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, तुझं नंदिनीवर प्रेम आहे ना? ते ऐकून आता पार्थ म्हणतो की आई, हा काय प्रश्न झाला का? तेव्हा नंदिनी म्हणते की माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आणि आता नंदिनी आपल्याला कशी भेटली होती हे सगळं आता पार्थच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा आता पार्थ म्हणतो की नंदिनी मला आवडते. तेव्हा आता मानिनी म्हणते की मी तुला काय विचारलं, तुझं नंदिनीवर प्रेम आहे का? तर पार्थ म्हणतो की लग्नानंतर होईलच ना मग ते प्रेम. तेव्हा आता मानिनी सुद्धा म्हणते की मग लग्नानंतर सुद्धा होईलच प्रेम, आणि तेही तुला काव्यावरती होईल. ते ऐकून आता पार्थला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता मानिनी म्हणते की हे बघ पार्थ, नंदिनीचं स्थळ देखील आम्ही तुझ्याकडे घेऊन आलो होतो. तेव्हा आता पार्थने त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की मला लग्नच करायचं नाही. तर मानिनी म्हणते नंदिनीशी सुद्धा नाही करणार काही, आता पार्थला आठवतं. त्यानंतर आता मानिनी म्हणते की हे बघ, आताही आम्ही काव्याचं स्थळ आम्हीच तुझ्याकडे घेऊन आलो जसं नंदिनीचं आलो होतो. आणि त्यानंतर आता मानिनी म्हणते की फरक फक्त एवढाच झाला, नंदिनीशी लग्न करण्यासाठी तुला वेळ मिळाला पण काव्याशी लग्न करण्यासाठी तुला तो वेळ मिळणार नाही. त्यानंतर आता पार्थ म्हणतो की ऑलरेडी आता खूप उशीर झाला आहे आई. तर आता विक्रम म्हणतो की अजूनही उशीर होण्या अगोदर तू काव्याशी लग्न कर. आणि विक्रम देखील आता पार्थला समजावू लागतो. विक्रम म्हणतो की हे बघ, आत्तापर्यंत मी तुला पार्थ कधीही दुखावलं नाही आणि दुखावणारही नाही, पण आत्ता माझी एवढी गोष्ट तू ऐक. आणि आता विक्रम म्हणतो की माझ्या मुलामुळे एक घर मोडलं हे मला चालणार नाही, आणि आता तर अख्खं गाव मोडायला निघालं हे देखील मला चालणार नाहीये पार्थ. विक्रम म्हणतो की आपल्याला या लोकांची हाय लागेल आणि माझ्या मुलाला लग्न तयार करण्यासाठी मी कन्व्हिन्स करू शकलो नाही याचं देखील मला वाईट वाटेल. आणि विक्रम रडतच म्हणतो की माझ्या संसाराचा आणि माझ्या नात्याचा होणारा अपमान मला बघायचा नाहीये पार्थ. असे म्हणत विक्रम आता हात जोडत आता पार्थच्या पाया पडू लागतात. पटकन आता पार्थ आता विक्रमला उठवतो आणि म्हणतो की काय करताय बाबा तुम्ही हे. आणि आता पटकन आता विक्रम पार्थला मिठी मारतो. तर पार्थचा सुद्धा आता नावीलाज झालेला असतो. इकडे आता जीवा हा भरधाव वेगाने नंदिनीचा पाठलाग करत त्या गाडीचा पाठलाग करत असतो, पण आता गाडी जीवाला दिसत नसते. जीवा म्हणतो की गाडी कुठे गेली. जीवा आता इकडे तिकडे दीपकच्या गाडीला शोधू लागतो. आणि अखेरीस आता जीवा दीपकची कारला सापडवतो. ती कार आता समोर उभा असते आणि पटकन जीवा आता त्या कार शेजारी येतो. आता त्या गाडीमध्ये कोणीच नसतं. आणि आता पटकन कारमध्ये बघताच इकडे तिकडे जीवाला कोणीच दिसत नसतं. आणि आता सगळ्या बाजूने जीवा आता नंदिनीला शोधू लागतो. जेव्हा आता नंदिनीला हाका मारत असतो. आणि त्याच वेळेस आता इकडे लग्न मंडपात पार्थ हा लग्नासाठी तयार होऊन मानिनी आणि विक्रम पार्थला घेऊन लग्न मंडपात येतात. सगळे गावकरी काठ्या घेऊन आता तिथे उभे असतात. आणि पार्थकडे बघताच धनंजय आणि शारदा आता पार्थला हात जोडतात. तर आता पार्थचे डोळे देखील भरून आलेले असतात. आणि इकडे आता पार्थ समोर येताच आता पार्थला आपण नंदिनीला काय म्हटलं होतं हे आठवते. तेव्हा आता पार्थ म्हणतो की माझा हात कायम तुझ्यासोबत असेन, आणि प्रेमाचं तर बोलशील तर लग्नानंतर होईलच प्रेम असे म्हणत आता नंदिनी कशी खुश झाली होती आणि आपण प्रेमाने नंदिनीचा हात धरून कसे बाहेर पडलो होतो हे आता पार्थच्या डोळ्यासमोर येते.
इकडे आता पार्थ विचार करतो की काही जरी झालं तरी आता परिस्थिती खूप हाताबाहेर गेली आणि चिघळली तरीसुद्धा काव्याशी मला लग्न नाही करता येणार आणि हे काय बरोबर आहे का, मला हे अजिबात पटत नसल्याचे आता पार्थ विचार करतो. आणि आता इकडे दीपकने नंदिनीला धरून आता बाजूला जंगलात आणलेली असते. तेव्हा आता नंदिनी म्हणते की दीपक मला सोड, तुला काय वेड लागलंय का, मी तुझ्याशी अजिबात लग्न करणार नाही. हसतच आता दीपक म्हणतो की मी काय तुला तसं सोडणार आहे का आणि मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. त्याच वेळेस आता जीवा पळत पळत तिथे शेजारीच आलेला असतो आणि इकडे तिकडे बघत जोरजोराने जीवा आता नंदिनीला हाक मारत असतो. इकडे आता गुरुजी ही लग्न मंडपात येतात तर आता पार्थसुद्धा तिथे आलेला असतो आणि आता गुरुजी हे लग्नाची सगळी तयारी करून आता तिथे बसलेले असतात. आणि इकडे आता वसू आत्या ही बाहेर येते. दादा म्हणते की ही रम्या कुठे निघून गेली काहीच कळत नाहीये. आणि तेवढ्यात आता वसू आत्या म्हणते की पण इथे हे सगळं काय चाललंय आणि कोणत्या लग्नाची तयारी चालली. तेवढ्यात आता ती बाई म्हणते की हे सगळे लोक ना आता पार्थचं लग्न काव्याशी लावून देतील. ते ऐकताच आता वसू आत्याला मोठा धक्का बसलेला असतो. आत्या विचार करते की काय, हे लग्न तर माझ्या रम्यासोबत लावणार होतं आणि मग ही काव्य कशी आली आता मध्ये. आणि इकडे आता दीपकने नंदिनीला धरलेलं असतं. नंदिनी म्हणते की सोड मला, तर नंदिनी म्हणते वाचवा मला. दीपक म्हणतो की आता मी सोडणार नाही. आणि इकडे आता नंदिनी मोठमोठ्याने ओरडत असते मला वाचवा, मला वाचवा. त्याच वेळेस त्या आवाजाच्या दिशेने आता जीवा हा पळत येतो आणि समोर आता नंदिनीला बघतो. दीपकने नंदिनीला धरलेलं असतं आणि त्याच वेळेस आता पाठीमागून जीवा तिथे दीपकची आता धुलाई करतो. आणि त्यानंतर आता जीवा म्हणतो की नंदिनी चल, तुझ्या लग्नाचा मुहूर्त टाळायला नको आणि आपल्याला वेळेवर पोहोचलं पाहिजे असे म्हणत आता पटकन जीवा हा नंदिनीला घेऊन त्याच्या गाडीतून आता लग्न मंडपात येतो. तर इकडे त्याच वेळेस आता काव्याने आता पार्थच्या गळ्यात हार घातलेला असतो आणि 7 फेरेही घेतलेले असतात. आणि त्यानंतर आता अखेर आता पार्थने काव्याच्या भांगेमध्ये कुंकूसुद्धा माळलेले असते. आणि जेव्हा आता पार्थ ते मंगळसूत्र आता काव्याच्या गळ्यामध्ये घालू लागतो त्याच वेळेस आता जीवा हा आता नंदिनीला घेऊन तिथे येतो. आणि आता समोर पार्थ आणि काव्याचे लग्न होत असल्याचे बघताच आता जीवा आणि नंदिनीला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता जीवा आणि नंदिनी काव्या आणि पार्थचे होणारे लग्न थांबवतील का हे बघण्यासाठी आणि लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.